परमेश्वराची स्तुती असो. परत एकदा तुम्हामध्ये येऊन परमेश्वराच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद आकाश व पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या जीवन प्रभू देवबापा, तुझी उपकार स्तुती करते. प्रभू, आजच्या ह्या दिवसांमध्ये देवबापा तुझी उपकार स्तुती आणि गौरव करण्याची परत एकदा तू संधी दिलीस म्हणून तुझं उपकार मानते. तुझ्या वचनातून मी बोलत असताना देवबापा माझ्या मुखाला स्पर्श कर. जे काही वचन आणि जे काही वाचू देवबापा, जे काही शास्त्रभाग वाचू, मनन करू, चिंतन करू देवबापा, सर्व काय तुझ्या आणि तुझ्या गौरवासाठी होते. माझं आणि ऐकणाऱ्यांचं सेपा सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करते नाही बाप्पा, आमेन. आज आपण परत एकदा एक नवीन व्यक्ती किंवा नवीन कुटुंब पवित्र शास्त्रातून आपण पाहणार आहोत. आणि ह्या पवित्र शास्त्रामधून ह्या व्यक्तीचं किंवा ह्या पात्राचं मत्तयाच्या पहिल्या अध्यायात किंवा येशू ख्रिस्ताची जी वंशावळ आहे ह्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि आपण यहोशवाचं दुसरा अध्याय हा आपण मननासाठी घेणार आहोत. या दुसरा अध्यायामध्ये अशी एक व्यक्ती आहे की जिने स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं काय केलेलं आहे, तारण केलेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे रहाब. ही रहाब कोण होती तर ही रहाब एक वेश्या होती जी यरीहो शहरामध्ये राहत होती. ती एक मूर्तीपूजक होती. ती एक अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये राहणारी ही स्त्री होती. आणि तिचं नाव येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये लिहिलेलं गेलेलं आहे. आणि असंच नाही तर तिचं जवळजवळ 3 वेळा शास्त्रभागामध्ये नवीन शास्त्रभागामध्ये नवीन करारामध्ये तिचा उल्लेख केलेला आहे. आणि तिच्या विश्वासासाठी इब्रिकरास 11 अध्याय 31 वचन, त्याचप्रमाणे तिच्या कार्यासाठी याकोब 2:25 मध्ये आणि येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत मत्तयाचा पहिल्या अध्यायामध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे किंवा तिचा उल्लेख हा केलेला आहे. तर रहाब ही कोण होती तर रहाब ही एक कनानी स्त्री होती. आणि जी कनानी स्त्री होती जी इस्रायलाचे शत्रू राष्ट्रामध्ये ती राहत होती. आणि जे राष्ट्र मूर्तीपूजक होतं, जे अनेक असे वाईट गोष्टींनी भरलेलं असं हे देश होतं. आणि ह्या अशा लोकांमध्ये, अविश्वासणाऱ्या लोकांमध्ये, मूर्तीपूजक लोकांमध्ये ही राहत होती. आणि ह्या लोकांमध्ये असल्या लोकांमध्ये ती अंधारात ती राहत होती. ती वेश्यावृत्तीचं काम करत होती. अशी ही रहाब होती. आणि ही एक सामान्य स्त्री होती. काय होती? सामान्य स्त्री होती. ती फार मोठी नव्हती, पण फक्त ती काय होती? वेश्या होती. आणि अशा लोकांमध्ये ती राहत असताना तिने बरंच काही इस्रायली लोकांमध्ये बद्दल ऐकलेलं होतं. तिने आणि तिच्या लोकांनी बरंच असं काही इस्रायली लोकांच्या बद्दल ऐकलं होतं. आता आपण परत मागं जाणार आहोत की इस्रायल जे मोशाने मिस्री देशातून बाहेर काढले, असं संपूर्ण इस्रायल लोक, जे इस्रायल लोकांमध्ये मोशाने किंवा देवाने चमत्कार केले, जे 10 प्लेग पाठवले, समुद्र दुभावला, 40 वर्ष रानावनात इस्रायल लोक फिरत राहिले. आणि त्यावेळी देवाने कशी त्यांची काळजी घेतली, जिवंत देव ज्यांनी त्याच्या लोकांची त्यांनी कशी काळजी केली, ह्या सर्वाबद्दल तिने ऐकलेले होते. तिनेच नाही तर आजूबाजूचे जेवढे राष्ट्र होते, राज्य होते, राजे होते, त्या सर्वांनी ह्याबद्दल ऐकलेले होते. पण विश्वासणारी कोण होती? ही रहाब होती. तिने ऐकलेले होते. आणि ह्या सर्व रहाबनी ऐकलेलं जर होतं तर तिला फक्त एक मार्ग पाहिजे होता की तिथं कसं जायचं. आणि परमेश्वराने तो मार्ग तिच्यासाठी तयार केला. आणि जेव्हा यहोशवा यरीहो शहराच्या दारात आला सर्व सैन्य घेऊन,
त्यांनी त्याचे हेर लोक आत पाठवले आणि त्या हेरांची काय केली, हे हेर लोक ते रहाबच्या घरात काय झाले, राहिले. आणि तिला माहीत होतं की हे इस्रायली लोक आहेत आणि तिने तिच्या घरातल्या लोकांनी काय केले, या हेरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला. आपण वाचतो यहोशुआ 2 लिहिलेलं आहे. आणि तिने त्या लोकांचा पाहुणचार केला, तिच्या देवाच्या लोकांचा तिने पाहुणचार केला. आणि तिचा रहाबचा विश्वास काय झाला, सुरू झाला. आणि खरा विश्वास तिने देवाचे वचन ऐकून केलेला आहे. आणि आपल्याला यहोशुआच्या 2 अध्यायात लिहिलेलं आहे की तिने म्हटले आहे, आम्ही ऐकले आहे. कारण तिने ऐकले होते आणि तिने जे ऐकले होते त्यावर विश्वास ठेवल्यामुळे ती म्हणू शकली, मला माहीत आहे. आणि तिने संपूर्ण देवाने कसं सांभाळलेलं आहे इस्रायल लोकांना हे तिने ऐकले होते आणि तिला ह्या सर्व गोष्टी काय होत्या, माहीत होत्या. देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास काय असतो, तो समर्थ असतो. रहाबचा जसा उद्धार झाला तसाच आमचा देखील उद्धार परमेश्वराने केलेला आहे आणि झालेला आहे. योहान 5:24 आपण वाचतो, आपण सुवार्थ ऐकतो आणि जेव्हा आम्ही ती ऐकतो तेव्हा आपण प्रभू परमेश्वरावर काय करतो, विश्वास ठेवतो. आणि प्रेषित 16:31 लिहिलेलं आहे, परमेश्वरावर तू काय कर, विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि रहाबने देखील हे असेच केलेलं आहे. रहाबने हेराजवळ आपला विश्वास कबूल केला आणि ती काय होती, गुप्त विश्वास ठेवणारी नव्हती. तर तिने काय केला, आपला विश्वास काय केला, प्रगट केला. आणि यरीहो मधील अनेकांनी परमेश्वराबद्दल आणि त्याच्या सामर्थ्याबद्दल ऐकले होते आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतु रहाबने इस्रायलाच्या देवावर विश्वास ठेवला आणि तिच्या व तिच्या घरच्या सर्वांनी तिच्यावर विश्वास ठेवला की ही जर जिवंत देवावर विश्वास ठेवते तर आपण देखील जिवंत देवावर विश्वास ठेवावा. रोमकारास 10 लिहिले आहे की जर तुझ्या मुखाने प्रभू येशू आहे असा विश्वास धरितोस व आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा विश्वास धरितो तर तुझे तारण होईल. आपण देखील आपल्या मुखाने प्रभू येशू ख्रिस्त आहे, जिवंत आहे, हे आपण काय केले पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवला पाहिजे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवलेला असा विश्वास धरलास तर तुझे तारण होणार. आज आपलं देखील तारण आपलं झालेलं आहे की आपण आपल्या अंतःकरणात देवाला आपण काय केलेलं आहे, विश्वास ठेवलेला आहे आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवलेला आहे. हा आपला पूर्ण दृढ विश्वास आहे. कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो. विश्वास ठेवणे पुरेसे नाही, आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि हे आपल्या हृदयाशी संबंधित आहे. पण आपल्या अंतःकरणावर व त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर आपण आपल्या तोंडाने त्याची कबुली दिली पाहिजे. रहाबचा विश्वास तिच्या कामातून दिसून आला. तिने केवळ विश्वासच ठेवला नाही तर तिने कृती देखील केलेली आहे. जे कृतीमुळे मनुष्य देवासमोर काय करतो, नीतिमान ठरला जातो. त्याप्रमाणे रहाब वेश्येने देखील हेच केले. इस्रायली हेरांना आसरा देऊन काही वेळानंतर निराळ्या वाटेने तिथून निसटून जाण्यासाठी तिने काय केली, मदत केली आणि ही कृती तिचे नीतिमत्व मानले गेले आहे. बरोबर आहे, कारण कार्य हे केलंच पाहिजे. विश्वास नुसता ठेवून चालत नाही तर त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे, कार्य केले पाहिजे. जिथे विश्वास खरा आहे आणि तिथे तो दिसलाही पाहिजे. रहाबच्या विश्वासाचा पुरावा म्हणजे तिने हेर लपवले, तिने हेरांकडून कबूल करून घेतले आणि तिने हेरांना पाठवले. परंतु रहाबच्या विश्वासाचा सर्वात मोठा आणि उल्लेखनीय पुरावा म्हणजे लाल रंगाची दोरी, ज्याचा उल्लेख यहोशुआच्या 2 अध्यायामध्ये केलेला आहे. ही दोरी एक काय होतं, खात्री चिन्ह होतं. तिने हेरांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि दोर खिडकीत असताना रहाबला माहीत होते की ती सुरक्षित आहे. आणि जेव्हा तिने तो दोर त्या खिडकीला बांधलेला होता, लाल रंगाचा दोर, आणि त्या दोराकडे पाहिल्यामुळे तिच्या कुटुंबाचं
इस्रायली लोकांनी काय केलेलं आहे, संरक्षण केले. एक देखील तिच्या कुटुंबातले एका देखील, तिचे आई वडील असतील, बहीण भावंड असतील, मामा असतील, काका असतील, चुलते असतील, आजी आजोबा असतील, जे कोणी तिचे नातेवाईक होते त्या सर्वांचा त्या तिच्या घरामध्ये त्या ठिकाणी सांभाळ केलेला आहे परमेश्वराने. तिच्या कोणत्याही व्यक्तीचा नाश होऊ दिलेला नाही. आणि पाप्यांसाठी एकमेव सुरक्षित आश्रय म्हणजे काय आहे, येशू ख्रिस्त. आणि येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी रक्त सांडलं यासाठी की आपल्याला पाप क्षमा मिळावी. आणि रहाब काय होता, रहाबचा विश्वासात आमूलाग्र बदल झाला, पुष्कळ बदल झाला. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवल्यामुळे तिचं काय झाले, जीवन बदलले. तिच्यासाठी एक आस्तिक किंवा नास्तिक लोकांमध्ये ती न राहता ती देवाच्या लोकांबरोबर वास्तव्य करण्यासाठी तयार झाली आणि ती देवाकडे वळली आणि सर्व काही तिच्या जीवनामध्ये नवीन झाले. तिच्या हृदयाचं पालट झाले. तिच्या जीवनामध्ये पुष्कळ नवीन बदल घडवून आणले. कारण ती काय केलं, तिने इस्रायली लोकांच्या देवावर विश्वास ठेवला, जिवंत देवावर विश्वास ठेवला. रहाबचा विश्वास वाढला आणि तिने तिच्या मित्रांना, तिच्या प्रियजनांना काय केला, तो विश्वास तिने दाखवला. ही स्त्री आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या तारणासाठी मोठी काळजी दाखवत होते. हे आपण पाहतो यहोशुआच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. तिने संपूर्ण कुटुंबासाठी ह्या हेरांकडून काय केली होती, शपथ वाहून घेतली की माझ्या कुटुंबाचा नाश होणार नाही. त्याचप्रमाणे आपण शास्त्रामध्ये अनेक असे व्यक्ती पाहतो. एस्थेरला देखील आपण पाहतो. तिने देखील यहुदी लोकांचा नाश होऊ नये म्हणून तिने पुढाकार घेतला आणि तिने त्या ठिकाणी यहुदी लोकांच्या नाशापासून काय केला, तिच्या आणि तिच्या कुटुंबाचा देखील तिने काय केला, सांभाळ केला. परमेश्वराने त्या ठिकाणी यहुदी लोकांचा सांभाळ केला. त्याचप्रमाणे आपण आंद्रिया किंवा अँड्रू हा आपण पाहतो योहानाच्या 1ल्या अध्यायामध्ये. त्यामध्ये योहानाने येशू ख्रिस्ताबद्दल आंद्रियाला सांगितले आणि त्यांनी काय ठेवला, त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि तो येशूच्या मागे गेला. त्याचप्रमाणे फिलिपाला देखील येशू ख्रिस्त म्हणाला, माझ्या मागे ये, आणि फिलिप ताबडतोब त्या येशू ख्रिस्ताच्या मागे गेला. आणि हे काय आहे, हा फक्त विश्वास आहे. त्यांनी विश्वासाने परमेश्वराच्या मागे गेले, येशू ख्रिस्ताच्या मागे गेले आणि त्यामुळे काय झाले, त्यांचे तारण झालेले आहे. त्यांनी येशू ख्रिस्त आज आपल्याला परमेश्वर हेच सांगत आहे, तुम्ही माझ्या मागे या. येशू ख्रिस्त काय म्हणतो, माझ्या मागे या, म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. आणि अजून एक स्त्री आपण पाहतो की जी शंभरोनी स्त्री होती, जी येशू ख्रिस्ताला विहिरीवर भेटली होती. तिने देखील मागं जाऊन आपल्या बहीण भावंडांना सगळ्यांना सांगितलं, मला येशू ख्रिस्त भेटला मला, आणि तिने त्यावर विश्वास ठेवला. तिने देखील येशू ख्रिस्ताबद्दल ऐकले होते, पण तिने त्यावर विश्वास ठेवला आणि तिच्या त्या गावातल्या सर्व लोकांना तिने येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं. ती प्रथम सुवार्तिक होती. तिने पहिल्यांदा जाऊन सुवार्ता सांगितली. अशा हे कितीतरी आपण शास्त्रामध्ये पाहतो की विश्वास ठेवून ते पुढं चाललेत आणि त्या विश्वासाचा बदल काय होतो की त्यांना तारणाचा मार्ग त्यामधून मिळालेला आहे. आज आपण देखील आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आजूबाजूचे असणारे अविश्वासणारे लोक आहेत, जे तारणात आलेले नाहीत, अशा लेखीन आपण तारणामध्ये आपण त्यांना आणलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सतत धडपड केली पाहिजे. रहाबच्या विश्वासाने तिला मोठ्या सन्मानाच्या स्थानावर परमेश्वराने आणले आणि तिला आशीर्वाद असे केले. देवाची कृपा खूप छान आहे. रहाब या स्त्रीला प्रभूसोबत जिवंत नातेसंबंध आणले गेले. तिला एक धार्मिक पती देखील देण्यात आला, ज्याचं नाव सलमान, जो यहुदी लोकांच्या सैन्यावर तो काय होता, तो अधिकारी होता. यहुदी लोकांच्या त्या सैन्यामध्ये होता तो, आणि तो त्या ठिकाणी एक अधिकारी होता. आणि त्या सलमानाबरोबर रहाब वेश्येने काय केलेलं आहे, लग्न केलेलं आहे. तिने सर्व मागचं टाकून दिलेलं आहे, मागचं जीवन सर्व टाकून दिलेलं आहे. जे जुनं होतं ते सर्व टाकून दिलेलं आहे आणि तिने नवीन जीवन चालू केलेलं आहे, जे परमेश्वराने दाखवलेल्या मार्गावरती चालली आहे.
आणि तिने सलमोनाबरोबर लग्न केलं आणि त्यांना एक पुत्र झाला, त्याचं नाव होते बवाज, जो रूथचा पती होता. आणि तो दाविदाचा देखील बवाजाला ओबेद झाला, ओबेदाला इशायाला दावीद झाला. असा तो अशी रहाब आणि सलमोन हे दाविदाचे पंजोबा, खापर पंजोबा असं म्हणू शकतो आपण, तर ते होते. आणि येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तिचं नाव आलं. आणि ती काय होती? येशू ख्रिस्ताची देखील काय झाली? रहाब वेश्या ही, आपण वेश्या म्हणू शकत नाही, पण रहाब ही काय होती? त्याची आजी झाली. कोण? खापरपंजी कितीतरी वर्षानंतर येशू ख्रिस्त जन्माला, पण ती त्याची आजी ही त्या ठिकाणी झालेली आहे. आपण तिची ही सगळी पार्श्वभूमी जर पाहिली तर आपण देखील असेच आहोत. आपल्याला परमेश्वराने तारणाच्या मार्गात नेलेलं आहे. आपल्याला देखील विश्वासाने आपण पुढं मार्गात चाललं पाहिजे. रहाब कशी होती? तर रहाब काय होती? तिला लढायची गरज नव्हती. तिने काय केलेलं आहे? आपल्या विश्वासाने ती पुढं गेलेली आहे. रहाब सारखा जर शहाणपणा जर त्या ठिकाणी त्या राजाकडे जर असता, तर त्याने आणि स्वतःचे आणि त्याच्या लोकांचे देखील त्याने प्राण वाचवले असते. आणि तथापि रहाब आणि तिचे स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे प्राण तिने वेगळ्या रीतीने वाचवले. तिने जिवंत देवावर विश्वास ठेवून पुढे गेली आणि आपल्या कुटुंबाला नेले. तिला माहीत होतं की इस्रायल लोकांशी आपण लढू शकणार नाही. तिला माहीत होतं की यरिहोपासून ह्या इस्रायल लोकांना आपण दूर ठेवू शकत नाही. त्यांना हे शहर ताब्यात घेण्यापासून आपण रोखू शकत नाही. यासाठी काय केलं तिनं? तिने ऐकले होते, जे तिला माहीत होतं, त्याच्यावर तिने विश्वास ठेवला. 1 तिमोथी 6:12 लिहिलेलं आहे, विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा. ज्यासाठी तुला बोलाविले होते त्या अनंतकाळच्या जीवनाला काय करा? दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दे. आपण देखील आपली साक्ष इतरांपुढे अशीच असली पाहिजे. काय? की आपण ह्या विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहिलं पाहिजे. अनंतकाळच्या जीवनाला आपण दृढ धरून राहिलं पाहिजे. तिने ऐकलेल्या सर्व गोष्टीच्या आधारे तिला माहीत होते की इस्रायलाच्या विरोधात येण्याचा प्रयत्न करणे काय होतं? निरर्थक आहे. त्याच्याशी सहकार्य करणे हा एक मार्ग होता. म्हणजे इस्रायलाशी सहकार्य करणं हा एकच मार्ग होता. आणि ह्या गोष्टी करताना तिनं विलंब लावला नाही. हेर जे होते, जे तिच्या घरी आले होते, ते तिला म्हणाले, तुम्ही आम्हाला ज्या खिडकीतून खाली उतरवले त्या खिडकीत लाल रंगाचा धागा बांधून ठेवा. तिच्या खिडकीतील या लाल रंगाच्या धाग्याने पुरुष तिचे घर ओळखू शकतील. कोण? हेर लोक. आणि यरिहोवर हल्ला करताना ते नष्ट होणार नाही ह्याची ते काय करणार? खात्री देऊ शकत होते. इब्री लोकाच्या 11:1 असं लिहिलेलं आहे की विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दल खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही याबद्दल काय आहे? भरवसा असणे. रहाबनं ही जीवनरक्षक सूचना पूर्ण करण्यात वेळ घालवला नाही. तिने कुणाला विचारलं नाही. तिने हेरनी सांगितलं लाल रंगाचा धागा बांधा किंवा लाल रंगाची रोप किंवा ते सुतळी बांधा. ताबडतोब तिने त्याच्यावर तिने अंमलबजावणी केली. तिने ताबडतोब ती सूचना पाळली. बायबलमध्ये लिहिले, तिने त्यास निरोप दिला आणि ते निघून गेले आणि त्यांनी खिडकीत लाल रंगाचा धागा किंवा रेषा किंवा दोर बांधली. ते निघताच तिने ते कार्य केले. तिने विलंब केला नाही आणि ते टाळले नाही आणि तिने ते ताबडतोब केले. ज्या बरोबर सांगितल्या त्याबरोबरच तिनं ते कार्य केलेलं आहे. आणि तिला माहीत होतं की तिला नेमकं काय हवं होतं. ती फारशी अडचण पण तिला त्या ठिकाणी आली नाही. ताबडतोब तिने काम केलेलं आहे. आणि तिने हे सर्व करताना स्वतः काय केलेलं आहे? पुढाकार घेऊन तिने हे केलेलं आहे. रहाबने पुढाकार घेतला. हेरानं तिच्या घरी ठेवण्यासाठी तिने पुढाकार घेतला. त्यांना लपवण्यासाठी पुढाकार घेतला. राजाला उलट अहवाल देण्यासाठी तिने काय केलं? पुढाकार घेतला. तिला आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्याचा करार कापण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ज्यांनी जो करार केला होता म्हणजे हेरांच्या मध्ये आणि तिच्यामध्ये, त्यामध्ये देखील तिने पुढाकार घेतला होता. ती काय होती? वाटाघाटी करण्यामध्ये तत्पर होती. हेरांबरोबर तिने वाटाघाटी केल्या, बोलणी केली. दयाळपणा दाखवण्याच्या बदल्यात तिला काय होते हे तिने त्यांना सांगितले. मी जर तुम्हाला आमच्या घरात लपवून ठेवते तर तुम्ही काय करणार?
तिला मदत करण्यासाठी त्यांनी तिच्याकडून काय अपेक्षा केली हे तिला कळवले. दोन्ही पक्षांनी एक करार केला आणि राहाबला जे होते ते मिळाले. तिने त्यांच्याबरोबर वाटाघाटी केल्या आणि प्रत्येक परिस्थितीची संधी तिने शोधली. जेव्हा हे राहाबच्या घरी आले तेव्हा तिला लागलेच त्याच्याशी संबंध जोडण्याची एक संधी दिसली. त्यामुळे शेवटी तिचे आणि तिच्या कुटुंबाचं काय झालं, सदस्यांचे जीवन विनाशापासून वाचले. तिला ज्यावेळी संधी मिळाली त्या संधीचा ती शोधच घेत होती की माझं ह्यापासून मी कशी जाणार, ह्या अविश्वासणाऱ्या लोकांबद्दल मूर्तीपूजक लोकांपासून मी कशी दूर जाऊ. आणि ज्यावेळी तिला संधी मिळाली त्या संधीचा तिने फायदा घेतला. त्या हेरांच्या बरोबर तिने संबंध जोडले, त्यांच्याशी तिने करार केला, त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि तिने त्या संधीचा फायदा घेतला. आणि तसं जर पाहायला गेलं की कोणतीही मौल्यवान गोष्ट जी असते ती कधीच विनामूल्य नसते. राहाबला हे समजले की मौल्यवान गोष्ट सोडल्याशिवाय कोणतीही आपल्याला गोष्ट एखादी मिळणार नाही. त्यासाठी राहाबला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचवायचा होता. पण तिला हवी असलेली किंमत काय झाली, चुकवावी लागली. काय चुकवावी लागली? ती ज्या भूमीवर जन्मली, ज्या भूमीवर ती वाढली, ज्या भूमीवर तिचं प्रेम होतं, त्या भूमीला काय केलं होतं, तिला सोडायचं होतं, सोडवावी लागली. तिने जे घर तिचं होतं, जे तिचे देश होता ते तिला काय करायचं होता, सोडायला लागला. आणि ती सोडण्यासाठी ती तयार झाली. आणि ती काय झाली, ती ह्या संपूर्ण विनाशापासून ह्या सर्वांचा विनाशापासून वाचवण्याचा हा एकच मार्ग होता की तिचं संपूर्ण गाव सोडलं आणि ती काय झाली, इस्रायल लोकांमध्ये सामील झाली आणि तिने जिवंत देवाचा मार्ग स्वीकारला. तिच्यामध्ये विवेक बुद्धी होती. राहाबमध्ये काय होती, एक विवेक बुद्धी होती आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तिच्यामध्ये एक गुरुकिल्ली होती. राहाब आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या लोकांविरुद्ध इस्रायल लोकांमध्ये ती काय झाली, सामील होण्याचा निर्णय घेते आणि त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला जगण्याची संधी मिळाली. आणि जर तिने ती संधी सोडली असती तर संपूर्ण इस्रायल सैनिक जेव्हा यरिहो शहरात आले त्यावेळी संपूर्ण त्यांनी त्या यरिहो शहराचा काय केलेला, नाश केला. त्यामध्ये ह्यांचा देखील नाश झाला असता. पण तिने काय केलं, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि तिने इस्रायल लोकांमध्ये सामील झाली. आणि तिने हा निर्णय केवळ तिच्या कानाने किंवा ऐकण्याने किंवा ज्या डोळ्यांनी गोष्टी पाहिल्या त्यावर आधारित नव्हता, तर त्याही पलीकडे होता. तिने त्या गोष्टीवर अशा गोष्टीवर विश्वास ठेवला की ज्या गोष्टी तिने पाहिल्या नव्हत्या पण त्यावर तिने विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासावरती चालत होती. आणि ती इस्रायल लोकांमध्ये काय झालं, सामील झाली. आणि हेरांना लपवणे ही गोष्ट योग्य आहे हे तिला समजला आणि तो निर्णय तिने काय केला, चुकीचा नव्हता आणि तो निर्णय योग्य असा होता. तिच्या नातेसंबंध विश्वासावर बांधले जातात म्हणून तिचे सर्व नातेवाईक किंवा तिचे जे आप्तजन होते राहाबचे विश्वासाचे महत्त्व जाणत होते. हेराने तिला आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्याचे काय दिले होते, वचन दिले होते, या अटीवर की तिने त्यांच्या व्यवसायाचा उच्चार करता कामा नये. तिने कराराच्या तिच्या बाजूचा आदर केला. तिच्या नातेवाईकांनी तिने त्यांच्या व्यवसायाचा उच्चार केला नाही. तिच्यामध्ये काय होती, सचोटी होती. त्या लोकांनी जेव्हा हे लोक इस्रायल लोकांमध्ये जेव्हा सामील झाले त्यावेळी त्या लोकांना ह्या लोकांच्याबद्दल माहीत झालं की हे राहाब कोण होते, पण त्यांनी त्यांचा उल्लेख केला नाही. आणि तिच्या नातेवाईकांनी देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला नाही. आणि तिने सर्व गोष्टीमध्ये त्यामध्ये तिने आदर देखील केलेला आहे की हे लोक काय होते. आणि राहाबचा जो व्यवसाय होता त्या व्यवसायामुळे तिचं घर कुटुंब चालत होतं. तिचे आजूबाजूचे नातेवाईक त्यामुळे त्या ठिकाणी राहत होते, त्यांचे वेगवेगळे व्यवसाय होते. ते सर्व सोडून ते काय केले, इस्रायल लोकांमध्ये सामील झाले. राहाब
नी हे सर्व काम काय केलेलं आहे, एकटीने केलेलं आहे. ती काय काम करत होती हे लोकांना माहीत नव्हते, म्हणजे तिच्या जवळच्या लोकांना माहीत नव्हते. या महिलेने एकट्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला कसं वाचवले, तिच्या पाठीशी उभे राहण्याची कुणाला देखील गरज नव्हती. ती एकटी उभी राहिली. तिला कोणी सल्ला देण्याची गरज नव्हती. ती स्वतःच सगळे निर्णय ती घेत होती. कोणीही तिला प्रेरित केलं नाही, तर ती स्वयंप्रेरित होती. ती योग्य गोष्टच करत होती याची तिला खात्री होती आणि त्याची खात्री देण्याची कुणालाही गरज नव्हती. तिला माहीत होतं हे सर्व ह्या घडामोडी करण्यामध्ये आणि ह्या घडामोडी ज्या करत होती त्या सांभाळण्यासाठी ती सक्षम आहे. ती ह्या करण्यामध्ये ती पुढाकार घेऊन सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत. रहाब एक स्त्री होती, पण तिने तिचे जीवन आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन वाचवण्यासाठी कृती करण्यापासून कुणीही तिला थांबवले नाही. तिची ही गोष्ट किंवा कथा सर्व महिलांसाठी एक शक्तिशाली संदेश आहे आणि तुम्हीही देखील हे करू शकतो असे म्हणणारे आहे आम्ही आहोत, किंवा तुम्ही आणि मी देखील हे करू शकतो असं पुढारी पण अशा गोष्टी ज्या रहाबने केल्या स्वतःहून त्या करण्यासाठी आपण देखील पुढाकार घेतला पाहिजे. येशू ख्रिस्ताने स्वतःला पाप्यांचा मित्र म्हटले आहे. ती एक पापी स्त्री होती, पण ती काय होती, तिला देवाने निवडलेलं होतं. तो म्हणाला की येशू ख्रिस्त काय म्हणतो, नीतिमानांना बोलवण्यासाठी मी आले नाही तर पाप्यांना तारण्यासाठी या जगात आलो. मनुष्याचा पुत्र हरवलेल्या शोधावयास व तारावयास या जगात तो आलेला आहे. रहाबने अनुभवलेली तीच कृपा आता तुम्हाला आणि माझ्यासाठी देखील उपलब्ध आहे. येशू तुम्हाला त्याच्याकडे त्याच्या नावाने येण्यासाठी आमंत्रित करत आहे. तो तुम्हाला आणि मला क्षमा करण्यास सतत तयार आहे. त्याने आधीच एक पाऊल आपल्या पुढे टाकलेलं आहे. आपण आज 2 पावलं पुढे टाकून आज त्याच्या मागे चाललं पाहिजे. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करून आपल्या संपूर्ण कुटुंबाचं तारण करण्यासाठी आपण सक्षम आहोत का? आपल्या आजूबाजूच्या आपले नातेवाईक अविश्वासणाऱ्यांना आपण तारणात आणत आहोत का? यासाठी आपण सतत धडपड केली पाहिजे. इशाया 1:18 असं लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, तुमची पापे किरमिजी रंगाची असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ते किरमिजीसारखे लाल असले तरी लोकरेसारखे ते होतील. आपले पापे काय आहेत, ही किरमिजी रंगाची असले तरी, लाल रंगाची असली तरी ती काय होतील, बर्फापेक्षा पांढरे होतील. या ठिकाणी रहाबने लाल धागा बांधलेला आहे आणि आपण शास्त्रात असे देखील वाचलेलं आहे की जेव्हा अनेक मोशेच्या वेळी मिसर देशामध्ये असताना जेव्हा घराच्या दाराच्या पट्टीला रक्त लावलेलं गेलं तेव्हा ते देवदूत पार करून गेलेले आहेत. आपण ते देखील ह्या ठिकाणी पाहतो की परमेश्वर ते जेव्हा रक्त पाहतो तेव्हा तो त्या ठिकाणी त्यांना माहीत आहे की हे येशू ख्रिस्ताचे रक्त आहे, हे तुमच्यावर माझ्यावर शिंपडलेलं आहे आणि तो ते पाहतो आणि आपल्याला पापांची क्षमा मिळते. परमेश्वर म्हणतो की तुमची पापे कितीही लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. आपण आज रहाबच्या जीवनापासून काय शिकतो? रहाबचे जीवन अनेक धडे असलेली एक उत्तम कथा आहे, परंतु रहाब ही एक वेश्या होती. ही आपण हा विसरू नये किंवा आपण हे विसरायचं नाही, कारण ती एक पापी स्त्री होती. तिचा तो एक व्यापार होता. हे तिथे लपून बसले कारण रात्रीच्या वेळी अनोळखी लोकांची ये जा बघायची लोकांना काय असते, सवय होते. रहाब खोटं देखील बोलत होती, हे देखील आपण नाकारू शकत नाही. आणि तिच्याबद्दल आपण काही चांगले म्हणू शकतो का? होय, ती एक विश्वासू स्त्री होती. ती कोण होती? एक विश्वासू स्त्री होती. इब्री 11:31 रहाब वेश्येच्या विश्वासामुळे ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्याबरोबर ती मारली गेली नाही, तर कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत आणि पाहुणचार केला. ती एक विश्वास ठेवणारी अशी स्त्री होती. आज देखील आपण विश्वासणारी स्त्री, विश्वासणारं कुटुंब असं असलं पाहिजे, ज्या रहाब आणि रहाबाच्या कुटुंबाचं त्या घरामध्ये, त्या यरीहोच्या काठावर जे तिचं घर होतं त्या घरामध्ये तिचं संरक्षण झालं.
जसं नोहा आणि त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या तारवामध्ये त्याच्या कुटुंबाचं संरक्षण परमेश्वराने केलं. आज या ठिकाणी राहाबचं कुटुंब, विश्वासणारं कुटुंब म्हणून त्या घरामध्ये ते राहिलं आणि त्यांचा त्या ठिकाणी नाश झाला नाही आणि त्यांनी जिवंत देवाला स्वीकारले आहे. आज आपण देखील जिवंत देवाचा स्वीकार करूया. आपण येशू ख्रिस्ताच्या मागं जाऊ. तारणाचा मार्ग त्याने आपल्याला दिलेला आहे, जो आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेतो. आज आपण या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आपण ह्यावर चिंतन आणि मनन करू. धन्यवाद.